आपल्या श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे प्रमुख श्री दादासाहेब दामले यांचं मी स्वागत करतो। तसेच स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी अण्णांचे जुने सहकारी श्री आबा मोरजकर साहेब यांचे मी स्वागत करतो। आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपले राणीचेवाडी येथील स्वामी भक्त श्री भरतजी चव्हाण यांच्या गायनाने होईल। मी भरत चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी आपली सेवा सुरू करावी। गेले मागच्या महिन्यात आम्ही राणीच्या वाडीमध्ये आलो होतो, दादा वगैरे आम्ही सगळे पुण्यातले सहकारी। राणीच्या वाडीतल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यावर आपल्या इथले बिरजोलीचे नितीन कांबळे आणि इथले बरेच काही सेवेकरी तिथे स्वामी दर्शनाला आले होते आणि दादांच्या दर्शनाला आले होते। त्यांचा सतत 2 महिन्यापासून आग्रह चालू होता की आपल्या इथे बिरजोली हे जे गाव आहे आपलं, येथे ऑलरेडी त्यांची स्वामी सेवा चालूच होती, पण आपले जे पुणेचं जे केंद्र आहे श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ नारायणपेठ पुणे, त्याचे प्रमुख दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली इथली आता ह्याच्या पुढील सेवा सुरू करावी। मग त्याच्या अनुषंगानेच 2 महिन्यापासून चर्चा चालू होती आणि याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे आपले आबासाहेब जे आहेत त्यांचा सतत नितीन यांच्याशी पाठपुरावा चालू होता। आबांच्या सगळ्या सूचना त्याला चालू होत्या, कशा पद्धतीने करायचं काय। आबांचा इथे संपर्क अफाट आहे, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। त्यामुळे इथे जे काही हे केंद्र आपण आता सुरू करतो आहे याच्यामध्ये सर्वात जास्त मोलाचा वाटा आबासाहेबांचा। आबा आपले जुने साधक आहेत स्वामी मार्गातले, तर त्या अनुषंगाने आज इथे आपण आलेलो आहोत आणि हे इथली सेवा आता ह्याच्यापुढे दादांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील असं मी जाहीर करतो। आता आपल्याला माहीतच आहे पुण्यातलं जे काय आपलं केंद्राचं व्याप आहे तेथे सकाळ संध्याकाळ आरती होतेच आणि दर गुरुवारी महाआरती महाप्रसाद हा पण होतो आणि दादांचं प्रबोधन पालखी सेवा यापूर्वी सांगून झालेलंच आहे। आपल्या पुण्यातल्या मठामध्ये सकाळ संध्याकाळ दादा महाराज असतात। दादांना अनेक भक्त भेटायला येतात, शंका समाधान विचारतात। आज जसं आपण बघितलं साधारण 2.5-3 तास दादांनी सर्व साधकांना मार्गदर्शन केलं, तसं पुण्याच्या केंद्रामध्ये रोज दादा सकाळ संध्याकाळ असतात। लोक त्यांच्या ह्याचा लाभ घेतात मार्गदर्शनाचा। भरपूर जणांना त्याचा फायदा झालेला आहे। लोक आपल्याला कळवतात की जसं दादांनी सांगितलं ते गुण आला नाही आला त्याच्याबद्दल फीडबॅक देतात। त्यामुळे ते कार्य सतत चालू आहे दादांचं। आपल्या शाखा आहेत, आपल्याला बऱ्याच जणांना माहितीच आहे, यापूर्वी सांगून झाले, पण आज ह्या गावामध्ये प्रथमच आम्ही आलेलो आहोत म्हणून पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो। आपले पंढरपूर, सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर केंद्र एक आहे, पुणे जिल्ह्यात खेड शिवापूर आहे, परत पुण्यामध्येच खडकी आहे, पुन्हा कर्नाटकात आपली शाखा सुरू झालेली आहे, जमखिंडी येथे पण आहे। पूर्वी अण्णांच्या काळात अण्णांनी बरेच केंद्र स्थापन केले। अण्णांच्या नंतर नव्याने दादांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी सेवा चालू आहे आणि केंद्र सुरू झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्या विरजोलीची नव्याने भर पडत आहे। आपल्या इथे दर गुरुवारी दादा प्रबोधन करतातच। प्रबोधनातनं एक सगळ्यांना संदेश देतात की स्वामी मार्गात कसं राहावं, आचरण कसं करावं, त्याचं मार्गदर्शन करतात दादा।
आणि त्याच्या अनुषंगाने भक्तांनी जर त्यांचं सूचनांचं जर तंतोतंत पालन केलं तर निश्चितच त्याच्यामध्ये भक्त लोकांना फायदा होतो. हे मी मागे बोललेलो आहे. काय आहे, दादा जे काय मार्गदर्शन करतात तर त्याच्या अनुषंगाने आपण दादा जे सांगतात त्याच्यावर मनापासून श्रद्धा ठेवावी, संयम ठेवावा. दादा नेहमी सांगतात ते जर केलं तर स्वामी मार्गामध्ये आपल्याला जी काय आपली वाटचाल आहे ती आपली सगळी वाटचाल सुलभ जाईल असं म्हणायला काय हरकत नाही. आपल्यातलं जे काय अज्ञान असतं ते दूर करण्यासाठी सुद्धा दादा मार्गदर्शन करतात. आपलं जे जीवनमान आहे ते चांगलं राहावं, आचरण चांगलं राहावं याच्याबद्दल दादा नेहमी सांगतात. प्रबोधनामधून थोडक्यात काय, दादांच्या सहवासात जर आपण राहिलो, सहवासात राहणं हे सुद्धा आपल्याला दादांचा एक प्रकारे आशीर्वादच मिळालेला आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जर आपण सगळ्यांनी अनुसरण केलं तर आपला निश्चित त्याच्यात फायदा आहे. याच्यामध्ये मागे तुम्हाला म्हटलं आपलं जे काही चॅनल आहे देऊळगाथा, आज त्याचे प्रमुख समीर काटोटे पण आलेले आहेत. त्यांच्या चॅनलवर दर गुरुवारचं दादांचं प्रबोधन तसेच पंढरपूर केंद्राचं प्रबोधन हे सुद्धा आपण प्रसारित करत असतो. ते प्रबोधन ऐकून पाहून बरेच भक्त आपल्याला इथे संपर्कात पुणे केंद्राला राहतात. सांगायला अजून आनंद वाटतो, भारतातच नव्हे भारताबाहेरनं सुद्धा दादांना प्रश्न विचारले जातात, दादांचं मार्गदर्शन घेतलं जातं आणि त्यांनाही त्याचा फायदा होतो भक्त लोकांना. हे सांगायला मला आनंद होत आहे. थोडक्यात काय, दर गुरुवारी दादा जे काय सांगतात आपल्या प्रबोधनातनं सगळ्यांनी त्याचं आचरण करावं हीच मी सगळ्यांना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. आता याच्यानंतर आपले आबासाहेब यांना मी विनंती करतो, आबांनी थोडं मार्गदर्शन करावं. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी, गुरुवीर अण्णांच्या चरणी आणि दादा महाराजांच्या चरणी माझं सेवार वंदन. मला विरजोली जसं मला काय परिचित गाव नाही, पण आता आल्यानंतर मला ते अपरिचितच वाटायला लागलं, कारण खूप बदल झाला गावामध्ये. माझ्यासमोर जे कुंडेगुरीचे बसलेले आहेत हे आम्ही सर्व मंडळी त्यावेळेला पंचायत समितीमध्ये होतो रोह्याच्या. बरेच लोक मला ओळखतात. अण्णांच्यासोबत मी जेव्हा ह्या कार्यक्रमामध्ये आलो, स्वामी सेवेमध्ये आलो, तेव्हापासून आम्ही एक एक सेवेकरी जोडत गेलो. आता इथे विरजोली, त्याच्यानंतर गिरणे, त्याच्यानंतर राण्याची वाडी, खाली आपलं बोरगर हवेली, सगळ्या ठिकाणी जवळजवळ 30 ते 32 ठिकाणी अण्णांनी मठ सुरू केले आणि त्याचं सगळं नियोजन मी बघत होतो. अर्थात मला ती आवड होती, मी रिटायर झालो होतो, मला काही काम नव्हतं आणि मग त्या सेवेमधून मी हे सगळं केलं आणि त्याच्यामध्ये आपल्यासारख्या सर्व सेवेकरांची मला साथ मिळाली आणि म्हणून आपण हे इतकं चांगलं काम करू शकलो. दुर्दैवाने अण्णा महाराजांचं निधन झालं आणि ते ब्रह्मचरणी लीन झाले. ते गेल्यानंतर मात्र थोडंसं आम्हाला पोरकेपणा आला, कारण आमचा कुठेच आधार काही राहिला नाही. त्यावेळेला आम्ही पुण्याला नारायणपेठेतल्या मठामध्ये मी दादा अण्णांच्या बरोबर जात असे. त्यांचा वर्धापन दिन असेल, इतर काही असेल तर दादा अण्णा मला घेऊन जायचे. तेव्हा तेवढ्यापुरतीच माझी आणि दादा महाराजांची ओळख होती. पण नंतर अण्णा गेल्यानंतर मग मला एक दिवशी दृष्टांत झाला की आबा तुम्ही नारायणपेठेमध्ये जा आणि ते आपले जे दादा महाराज आहेत त्यांची भेट घ्या तुम्ही आणि पुढचे तुम्ही मार्गक्रमण करा. त्याच्याप्रमाणे मी दादांकडे गेलो. दादाने मला ओळखलं, तुम्ही अण्णांच्या बरोबर होतात असं तसं. म्हटलं हो बरोबर आहे. आणि मग दादांना मी म्हटलं की असं असं का अण्णा गेल्यापासून या असं मठाची सगळी अवस्था झालेली आहे, त्यामध्ये आणखी मध्ये कोरोना आला, कोरोनामुळे आणखीन आपली हालत बेकार झाली. तर असं करताना मग आम्ही शेळके आहेत माझ्यासोबत, आम्ही दोघा तिघांनी मिळून मग अण्णाचा फोटो फ्रेम तयार केली मोठी एक, आणि ती फ्रेम आम्ही प्रत्येक केंद्राला आम्ही दिली. तर तो कार्यक्रम आम्ही वरसगावला आणि राण्याच्या वाडीला ठेवला होता त्या फ्रेम वाटपाचा. अण्णा महाराजांचे फ्रेम आम्ही प्रत्येक केंद्राला एक एक आमच्यातर्फे आम्ही दिली होती. कुठेही 5 पैसे आम्ही त्याचा आकार केला नव्हता. आम्ही आमच्याच सहकारातून आम्ही ते तयार केलं होतं आणि ते
मोठ्या मोठ्या फ्रेम आम्ही त्या दिल्या सगळ्यांना. त्यावेळेला आमचा दादांना मी मुद्दाम बोलवलं पुण्याहून की दादा या असं असं आम्ही त्या वरसगावच्या आणि राण्याच्या वाडीच्या केंद्रामध्ये राण्याच्या वाडीला दादा नव्हते. मग दादांना पुण्याला जायचं होतं असल्यामुळे आम्ही तिथूनच परत गेलो. त्यानंतर दुसऱ्यांदा 1-2 वेळा आलो इथे उडजवण्यामध्ये, पण मी दादांना आणलं होतं. दादांना सांगितलं होतं इथे इथे या अशा शाळेचं आम्ही सर्व केंद्रप्रमुखाची मीटिंग घेऊन सगळं सांगितलं होतं. आज त्याला थोडं या केंद्रामध्ये नितीन मला चांगला ओळखतो, त्यामुळे नितीनने मला राण्याच्या वाडीमध्ये सांगितलं की आबा असं असं आहे, दादा आमच्याकडे येतील काय? म्हटलं का नाही येणार, तुमची इच्छा असली तर दादांना आपण नक्की आणू. मी दादांना त्याच्यासमोरच तिथेच दादांना म्हटलं असं असं विरजोलीचं केंद्र आहे. म्हटलं ठीक आहे आपण करूया व्यवस्था काहीतरी. त्याला करता करता आजचा मुहूर्त मिळाला आणि आज या ठिकाणी आपण दादा महाराजांना घेऊन आलो. जोशींनी आपल्याला सगळी कल्पना दिलेली आहे. खूप अनुभव आहेत दादांचे, खूप अनुभव आहेत आणि त्या अनुभवातूनच लोक दादांकडे यायला लागलेली आहेत. माझंच सांगतो, माझंच घर, माझं कोलाडला घर आहे, ते घर मला विकायचं आहे. मी दादांना म्हटलं दादा घर गिऱ्हाईक येतं पण व्यवहार होत नाही. असं का? दादा पुण्यात, मी दादांच्याबरोबर पुण्यात, माझं घर कोलाडला. दादाने तिथे मला सांगितलं तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजावरती नाल मारलेली आहे घोड्याची. आता ह्यांनी तर माझं घर पण बघितलं नाही आणि ह्यांना कसं माहिती मी नाल मारली ती? मी म्हटलं बरोबर आहे अण्णा दादा. तर दादा बोलले अण्णांनी तुम्हाला ती सांगितली होती. म्हणजे ही दादांनी जाणलं की अण्णांनी सांगितली होती मला, मी माझ्या मनाने नव्हती मारली. कारण मी त्या घरात राहत असल्यामुळे वाईट शक्तींनी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नयेत या दृष्टीने दादा अण्णांनी मला ती नाल मारायला सांगितली होती आणि ती मी मारली होती. आणि दादाने मला तिथे बसून सांगितलं की आबा असं असं आहे, तुम्ही तिथे नाल काढा, व्यवहार होईल. आणि खरोखर सांगायला मला आनंद वाटतो. थोडासा आता व्यवहार राहिला आहे माझा, परंतु जवळजवळ माझं काम ते झालेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की इतक्या अंतर्ज्ञानी, इतके जसं अण्णा मी अण्णाच्याबरोबर सातत्याने, जसं मी दादा आता इथे आपल्या इकडे रायगडमध्ये कुठेही दादा आले मला सांगा आबा तुम्ही यायला पाहिजे, मी येतो. माझं वय आता 80 वर्ष झालेलं आहे, तरी पण मी धावतो इकडे, अण्णाच्याबरोबर येतो, फिरतो. पण सांगायचं तात्पर्य असं की हे आपल्याला माहिती पाहिजे की बाबा दादांनी एवढं सगळं सांगितलं तर खरोखरच आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण दादा कार्यक्रम देतात, तुम्ही जर कार्यक्रम नुसता दिला, कागदावर लिहून दिला, वाचला, हा जप मला दादाने करायला सांगितलं आहे, करतो उद्या कधी उजाडत नाही. काल होता आज आहे, उद्या कधी उजाडत नाही. आपण म्हणतो उद्या करतो, उद्या कधी उजाडल्या, कुठे बघितलं उद्या? मी आता बोलतो संध्याकाळी जाईन कोलाडला, उद्या बातमी यायला आबा मोरजकर गेले. तात्पर्य सांगायचं काय तर उद्याचा कोणी भरोसा देऊ नये. कार्यक्रम तुम्हाला दिल्यानंतर सांगितलं असेल तर आपण तो कार्यक्रम अगदी इतका 99पेक्षाही जास्त 100%च मी विश्वास ठेवून दादांनी दिलेला कार्यक्रम मी करायला पाहिजे. नुसतं मला दादा आता एक मग केस झाली होती, मी काय नाव सांगत नाही, ते असंच दादा कार्यक्रम देतात, आम्ही खिशात ठेवतो. कार्यक्रम होत नाही ते मला वेळ मिळाला नाही, मला ते असं झालं, मी आता करतो आता असं नाही. मग तुम्ही येताच कशाला? तुम्हाला जर त्याची गरज नसेल तुम्ही येताच कशाला, कार्यक्रम घेताच कशाला? माझं म्हणणं आहे का आज ज्या कोणी या ठिकाणी आज बरेच जवळ 30-40 पेक्षा जास्त जवळजवळ शिवेकरी आले होते, ज्यांनी त्यांच्या अडचणी होत्या त्या दादांसमोर मांडल्या. दादांनी त्यांना कार्यक्रम दिलेले आहेत. मी त्यांना एकच विनंती करेन की तुम्ही हा कार्यक्रम दादांनी दिलेला अगदी मनापासून करा, 199% त्याच्यावर विश्वास ठेवा. लगेच कुठल्याही गोष्टीला चटमंगनी पटशादी होत नाही. मुलगी बघितली मग ती बोलणी होतात, सगळं होतं, सुपारी फुटते, हे होतं ते होतं आणि मग ते लग्न लागतं. तसं तुम्ही किती स्वामींची सेवा करता याच्यावर स्वामीसुद्धा तुमची परीक्षा बघत असतात. पण तुम्ही आपला एक माळ जप केला श्री स्वामी समर्थ स्वामी मला द्या असं होत नाही. स्वामी तुमची परीक्षा बघतात, तुम्ही काय करता, किती सेवेमध्ये रमता, खरोखर स्वामींची सेवा करता काय की काम साधण्यापुरतं करता. तर असं नाही. मी जवळजवळ 2000 सालापासून अण्णांच्या सोबत ह्या सेवेमध्ये आहे. मला हे काय स्वामी समर्थ हे मलाही माहिती नव्हतं, पण अण्णांच्यामुळे मी आलो. अण्णांना मी असे अण्णांचे चरण धरले. अण्णा बोलले आबा माझे चरण सोडायचे नाही. अण्णा जाई पण काय आजपर्यंत मी अण्णांचे चरण सोडलेले नाहीत. कारण जसं दादांचं मी तर गुणगाण होतं तसं अण्णांचं होतं. अण्णा सगळं आपल्याला सांगायचे, दादाही सगळं सांगतात. तेव्हा ह्या खूप कमी गोष्टी आहेत की ज्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात. तर अण्णा मला सांगायचे ना आबा तुम्ही हे सगळं करा. पण मी कोण आहे, मी आधी चांगला अगदी इथं 2 वर्ष रोहा पंचायत समितीमध्ये BDO म्हणून मी काम केलं.
सगळ्या हाय लेवलला सगळं काम केलं. पण स्वामी सेवा आणि हे करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. स्वामी सेवेमध्ये जे गुण तुमच्या अंगी असायला पाहिजेत किंवा जी तुम्हाला पॉवर असायला पाहिजे, जी शक्ती तुमच्याकडे असायला पाहिजे, ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कितीही मी अण्णांच्याबरोबर काम केलेलं असलं आणि किती अण्णांनी मला सांगितलं असलं तरी मी कोणाला दिला कार्यक्रम तर तो सक्सेस होणार नाही. कारण ती शक्ती, ती पॉवर माझ्यामध्ये नाही. मी दादांच्याबरोबर येतो, बसतो. दादा मला अगदी आता मी तुमच्यासारखा साधा सेवक आहे, पण ते दादा ऐकत नाही. इथे बसा, तिथे प्रश्नोत्तरला बसलो, आबा इथे बसा. हे कशासाठी? तर काहीतरी त्यांना असं वाटतं. तेव्हा जास्त वेळ मी आता घेत नाही. दादाचं प्रवचन आणि पुढचा कार्यक्रम आहे. तेव्हा जे या ठिकाणी आम्ही नितीन वारंगे यांच्यातर्फे गुरुवीर अण्णांचा शाल शिरपळ देऊन सत्कार करायचा आहे. मी आमचे बंधाराचे अध्यक्ष आणि कुंडी गुरुजी जे माझ्याबरोबर रोहा पंचायत समितीमध्ये बरेच दिवस आल्यावर त्यांनी मला मिठी मारली, बोलवले अण्णा बरोबर तुम्ही दिसलात. म्हटलं हो. मी सांगितलं होतं अंजली कुंडे या सभापती होत्या पंचायत समिती, मी त्याच पंचायत समितीत होतो. त्याही मला भेटायचं होतं पण मला का भेटण्याचा योग आला नाही, कारण ते कुठे लांब राहतात. आता मला काय आठवत नाही तेवढंसं. तेव्हा मी कुंडे गुरुजींना विनंती करतो की त्यांनी अण्णांचा यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज. आत्ताच आबांनी जुन्या काही संदर्भ दादांच्याबद्दल जे काय आहे ते सांगितलंच आहे. आता आबांनी जे काही आठवण, अनुभव हा जो विषय थोडक्यात बोलले, 1-2 मिनटात मी एक बोलतो. अनुभव हा विषय आपल्याच भागातला आहे. आपल्या राणेचेवाडी येथील भरत चव्हाण यांच्या चिरंजीवाच्या संदर्भातला एक अनुभव आहे. पनवेलला असतात त्यांचे चिरंजीव. मधल्या काळात त्यांचं थोडं नोकरीचं मागं पुढं चाललं होतं. त्यांनी दादांचं मार्गदर्शन घेतलं आणि चांगल्या पद्धतीचं, चांगल्या ऑफिसमध्ये त्यांना नुकतीच जॉब मिळालेला आहे नव्याने. त्यांनी मागच्या आठवड्यातच आम्हाला फोन करून दादांना सांगितलं आपले भरत चव्हाण. स्वामी समर्थ महाराज की जय. अजून एक ताई आहेत तळ्यामधल्या, बरेच महिने वर्ष थोड्या त्या डिस्टर्ब होत्या. औषधोपचारही चालू होते पण अजून म्हणावे तशी त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. 2-3 महिन्यापूर्वी साधारण दादांच्याकडे त्यांनी संपर्क केला. दादांनी त्यांना काय करायचं, कशा पद्धतीने करायचं त्याचं मार्गदर्शन केलं. त्यांनी सुरुवात केली त्या ताईंनी तळामधल्या राणेच्या वाडीच्या जवळचं सुरुवात केल्या. 2-3 महिन्यानंतर त्यांना चांगला अनुभव आला. मागच्या 8-10 दिवसापूर्वी तळ्यावरनं खास गाडी करून सहकुटुंब पुण्याला दादांना त्या भेटायला आल्या की त्यांचे जे काही प्रॉब्लेम होते मानसिक वगैरे ते सगळे दूर झालेत, पहिल्यासारख्या त्या ठणठणीत झाल्यात असं सांगायला खास त्या पुण्याला आल्या त्या. म्हणजे हे जे काय दादांचं मार्गदर्शन आहे त्याचा हा विषय आहे म्हणून मी बोललो. आता मी पुन्हा भरत चव्हाण यांना विनंती करतो त्यांनी एक अभंग आपला सादर करावा.
तसे स्वामींना गायन सेवा आवडतच होती. श्री स्वामी समर्थ. आता ज्याची सर्वजण आपण आतुरतेने वाट पाहत आहात, श्री दादा महाराज यांच्या अमृतवाणीतील प्रबोधन. मी दादांना विनंती करतो, आपण प्रबोधन सुरू करावं. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आज इथं याची संधी ज्यांच्यामुळं मिळाली ते नितीनजी कांबळे, त्यांना पण मी आमंत्रित करतो त्यांनी इथे व्यासपीठावरती यावं. आत्ता आबांनी जसं सांगितलं की 2018 नंतर म्हणजे गुरुवर्य जेव्हा स्वामीचरणी लीन झाले आणि तो धक्का सगळ्यांनाच बसलेला होता. पुढं अंधकार होता, कुठेही काहीही शक्यता कुठली आशेचा किरण कुठलाही दिसत नसताना फक्त मनामध्ये एक होतं की ही स्वामी सेवा सोडायची नाही. काही झालं तरी पाठोपाठ करोना आल्यानंतर सगळीकडं बंद होतं, सगळी मंदिरं पण बंद होती. पण पुण्यामध्ये आपण आपलं मंदिर कधी बंद ठेवलं नाही, कधी कुठली सेवा चुकवली नाही. जे गुरुवारी आपण करत होतो, जे रोज आत्ता करतो तेच त्याला पण करत होतो. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्यावेळेला सगळीकडं जमावबंदी होती, म्हणजे कलम 144 वगैरे त्याला कधी लागू होतं. पण आपल्याकडं बऱ्याच वेळेला बाहेरनं अचानक कोणीही कुठूनही भक्त यायचे तिथे आणि स्वामींचं दर्शन घेऊन आरतीला थांबून ते निघून जायचे. एक 5 मिनटं 10 मिनटं कुठून ना कुठून तरी लोक आलेली असायची. एक 10-20 लोक तिथे येऊन दर्शन घेऊन ती निघून गेलेली असायची परत. म्हणजे ही स्वामींचीच लीला आहे की सगळं बंद असताना ती लोक यायची कशी, आरतीला थांबायचे कसे, आरती होस्तोपर्यंत मग कोणी पोलीस आले का, कोणी बघितलं का, असं कधी कधी वाटलं नाही. महाराजच लोक आणतायत, महाराजच बघून घेतील, बंद ठेवायचं नाही एवढं मात्र नक्की. आणि मग अशा ह्याच्यात आबांशी एकदा आले आबा पुण्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं असा हा जो कोकणामध्ये आपण गुरुवाऱ्यांनी हा प्रवास जो सुरू केलेला आहे आणि जो मध्येच अर्धवट थांबलेला आहे, त्या प्रवासामध्ये मला तुमची साथ हवी म्हणले. आपल्याला परत तिथे स्वामींचं जे एक वाक्य होतं की डोंगर बोलतील. महाराज जेव्हा गेले होते त्या महाराजांना विचारलं होतं की तुम्ही परत कधी याल, तेव्हा स्वामींनीच उत्तर दिलं होतं की जेव्हा डोंगर बोलतील, जेव्हा पंढरी जळेल त्याला मी येईन म्हणून. मग डोंगर बोलतील म्हणजे मग आबांनी सांगितलं की तुम्ही एकदा तिथे येऊन बघा. कोकणामध्ये अशी काही केंद्रं आहेत की जिथं जाणं इतकं सध्या अवघड आहे काम. त्या काळामध्ये अण्णांनी इथे येऊन सेवा सुरू केलेली आहे. अशा काही वाड्या आहेत, अशा काही वस्त्या आहेत जिथं स्वामी नाम हे माहितीच नव्हतं. तिथं स्वामी नाम सुरू झालं, स्वामींची सेवा सुरू झालेली तिथं फक्त अण्णांच्यामुळं. आज हा संपूर्ण इतिहास जर का आपण बघितला, जसा एक एक केंद्र जशी सुरू झाली असेल तशी मला आठवतं आहे पहिलं रातवड आणि उडदवणे मला वाटतं मोठी केंद्र होती त्याला, बाकीची ही सगळी उपकेंद्र होती. आणि त्याला आम्ही सप्ताहाला आम्ही येत होतो. त्यावेळचे रस्ते, त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची वाहनं आणि आत्ताचं ह्याच्यात खूप फरक आहे. आत्ता आम्ही सहजपणे येतो, त्यावेळेला अण्णा कसे येत असेल आणि अण्णांच्या बरोबर जे हे होते आबासाहेब होते किंवा राण्याच्या वाडीतले सगळे स्वामी भक्त किंवा आत्ता कांबळे जे इथं बसले ते, अशा सगळ्या लोकांनी ही केंद्र कशी सुरू केली असतील आणि मग ती जर का बंद पडली असतील तर अण्णांना काय वाटत असेल, अण्णांची इच्छा काय होती, स्वामी सेवा सगळीकडं पसरावी, स्वामींचं नाव सगळीकडं दूरपर्यंत पोचावं, ही अण्णांची इच्छा होती. पण जिथं सुरुवातीलाच
ज्या केंद्रापासून स्वामीनाम सुरुवात होतो, आता हे समजा विरजोली गावामध्ये हे केंद्र आहे आणि इथून स्वामींच्या सेवेला सुरुवात झालेली आहे आणि इथंच जर का हे बंद झालं असेल तर स्वामींचं नाव जाणार कसं बाहेर? जर का कांबळे एकटे काहीच करू शकत नसतील, कांबळेच्या बरोबर जर का उभे राहिले, तर आज कांबळेच्या बरोबर इथं 20 जण आरतीला उपस्थित आहेत, उद्या 25 जण असतील, परवा 30 जण असतील. हे कशामुळं? सुरू झाल्यामुळं. जे थांबलेलं होतं आपलं काम पहिलं आपण तेच केलं की आपण कुठे थांबून दिलं नाही. पुण्यामध्ये स्वामींची सेवा कधी थांबली नाही, त्यामुळे आम्हाला कधी फरक जाणवला नाही. पण जेव्हा आबांनी सांगितलं की ही सगळी बाहेरची केंद्र आत्ता सगळीकडं सेवा थांबलेली आहे, आपल्याला काहीतरी करायला हवं, आणि त्या दृष्टीने पहिलं पाऊल आपण राणेच्या वाडीमध्ये आपल्या सगळ्या भक्तांनी इथे सांगितलं, राणेच्या वाडीमध्ये आपण तुम्ही या, सगळेजण आम्ही तयार आहोत. आणि मला वाटतं एक ते 1.5 वर्ष झालं असेल राणेच्या वाडी हे इथं केंद्र सुरू होऊन आज भरपूर तिथली उपस्थिती वाढलेली आहे, तिथली स्वामींची शक्ती वाढलेली आहे. का? तर नियमितपणे तिथे काहीतरी सेवा सुरू झालेली आहे, प्रश्नोत्तरं सुरू झालेली आहेत. आणि जेव्हा अण्णा नेहमी म्हणायचे, जेव्हा प्रश्नोत्तरं एखाद्या ठिकाणी असतात त्याला तुम्ही न बोलवता सुद्धा लोक येतील. अण्णा जिथं जायचे, आम्ही अण्णांना सांगितलं की अण्णा तुम्ही आल्यानंतर आपण कुठे जाहिरात करायची नाही, तुम्ही 1 दिवस येऊन नुसतं राहा. तर ते म्हणले तसं होणार नाही, जिथं आम्ही जाऊ तिथं लोक येणार, जिथं प्रश्नोत्तरं झाली की तिथं लोकांची गर्दी व्हायला सुरुवात होणार. आणि राणेच्या वाडीचा हे जे केंद्र आहे, जे मठ आहे, एक उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल की एका वर्षामध्ये तिथे भरपूर आपले कार्यक्रम झालेले आहेत, प्रश्नोत्तर झालेली आहेत. आणि मला असं वाटतं की आपण विरजोलीमध्ये जर का ही सेवा आता सुरू केलेली आहे, विरजोलीमध्ये इथल्या भक्तांनी जर का उपस्थिती लावली इथल्या केंद्रामध्ये आज दर सोमवारी जी आरती असते त्या आरतीला जर का उपस्थिती लावली तर आपोआप इथल्या जागेची ऊर्जा वाढेल. लोकांना यश कधी येतं? त्या जागेची ऊर्जा वाढली तर लोकांना यश येतं. मी येस तोपर्यंत तुम्ही वाट बघू नका. जर का त्या केंद्रामध्ये तुमची उपस्थिती लागलेली असेल तर तुमची कामं व्हायला सुद्धा सुरुवात होती. आज राणेच्या वाडीमध्ये कितीतरी असे लोक आहेत, तिथे मंदिरामध्ये येतात, आपली इच्छा तिथे व्यक्त करतात आणि त्याचं काम होतं. आपण राणेच्या वाडीचं जे केंद्र, त्याला नावच असं दिलं आहे की इच्छितदाता स्वामी समर्थ केंद्र. इच्छितदाता, आपल्या मनामध्ये जो अण्णांचा जो मंत्र होता, इच्छितदाता, एखादी इच्छा आपण मनामध्ये व्यक्त करा, आपण तिथे जाऊन सेवा करा आणि मग आपलं काम होतं की नाही ते बघा. तसं इथे आपण ह्या केंद्रात सुरू झालेलं आहे. एक मोठा आपण कार्यक्रम परत 1-2 महिन्याने आपण करू, तोपर्यंत आपल्याला इथली उपस्थिती समजेल, इथली सेवा समजेल. पण एकच आनंद आहे की आज आपलं दुसरं पाऊल इथे पडलेलं आहे आणि हे दुसरं पाऊल पडल्याला गुरुवारी अण्णांचा तर पाठिंबा आहेच, अण्णाचा आशीर्वाद आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि आश्चर्य वाटेल, आज निसर्गाने पण साथ दिलेले. आम्ही इथं आलो, आम्हाला पाऊस कुठेतरी थोडाफार लागला असेल, आपल्या कार्यक्रमाला पाऊस आलेला नाही आहे. म्हणजे ही गोष्ट स्वामींना पण मान्य आहे, इथं केंद्र सुरू व्हावं. तर एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या. कांबळेंचा हा जो प्रयत्न केलेला आहे, कांबळेंनी हे आस धरली होती इथं सुरू व्हावं, इथे सुरू व्हावं. आणि कालपर्यंत पाऊस होता, सगळ्यांना हा तर जिवंत अनुभव आहे. कालपर्यंत धुवाधार पाऊस पुण्यामध्ये सुद्धा होता, आज सकाळी सुद्धा धुवाधार पाऊस होता. मग जर का पाऊस थांबला, याचा अर्थ काय की आपल्याला हिरवा तिथनं कंदील मिळालेला आहे. हे केंद्र सुरू होणार आणि हे केंद्र जोरात चालणार. आपले विरजोलीच्या केंद्राचे प्रमुख नितीन कांबळे, त्यांचे धाकटे बंधू लक्ष्मण कांबळे कांबळे, बरोबर या. आणि त्याच्यानंतर दादांना मी परत अक्कलकोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरु. सप्तचुरांची माला अर्पित गुरु, सप्तचुरांची माला अर्पित गुरु. अक्कलकोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरु.
अक्कलकोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू अक्कलकोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू अक्कलकोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू या विश्वाचा तो निर्माता गुरु माझी माता गुरु माझा पिता गुरु माझी माता गुरु माझा पिता गुरु माझी माता गुरु माझा पिता या विश्वाचा तो निर्माता गुरु माझी माता गुरु माझा पिता गुरु माझी माता गुरु माझा पिता गुरु माझी माता गुरु माझा पिता गुरु पायी दैवत माझे गुरु पायी दैवत माझे चरण धरू अक्कलकोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू अक्कलकोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू अक्कलकोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू कोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू अक्कलकोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू गुरुची भक्ती गुरु माझी शक्ती सद्गुरु स्वामी विना नाही कुणा मुक्ती सद्गुरु स्वामी विना नाही कुणा मुक्ती सद्गुरु स्वामी विना नाही कुणा मुक्ती गुरुची भक्ती गुरु माझी शक्ती सद्गुरु स्वामी विना नाही कुणा मुक्ती सद्गुरु स्वामी विना नाही कुणा मुक्ती सद्गुरु स्वामी विना नाही कुणा मुक्ती ब्रह्मांडाच्या सिंहासनावर बसे महागुरु अक्कलकोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू 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 अक्कलकोटी माझी गुरु माऊली वृक्ष परिधरी शिरावर मायेची सावली वृक्ष परिधरे शिरावर मायेची सावले वृद्ध परिधरे शिरावर मायेची सावले अक्कलकोटी माझी गुरु माऊली वृक्ष परिधरी शिरावर मायेची सावली वृद्धपणी धरे शिरावर मायेची सावले वृद्धपणी धरे शिरावर मायेची सावले गाय वासराच हे नात कसा विसरू अक्कलकोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू 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 शब्द सुरांची माळा अर्पितो गुरु सप्त सुरांची माळा अर्पितो गुरु
ऐकल कोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू ऐकल कोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू ऐकल कोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू ऐकल कोटी माझा गुरूंचा गुरु स्वामी माझे सद्गुरू. आत्ता हा कार्यक्रम सुरू असताना एक छोटीशी सेवेकरी आपली छान व्हिडिओ रेकॉर्डिंग करते तिथं. तर तुम्ही इथं पुढे बोलतो. ये बाळ. टाळ्या वाजवा. सगळीकडे तो बरोबर तो मोबाईल ती फिरवते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची ती हावभाव ती टिप एकदम छान. म्हणजे जसं काही कोणी मोठा व्यावसायिक कोणी असं करत असं ती करत होती. फोटोग्राफरची मुलगी आहे. मग आणखीन जोरदार टाळ्या परत. हा मार्ग सोपा येणं, स्वामींच्या मार्गात येणं खूप सोपं आहे. जरा कुठं काय अडचण आली, मनामध्ये काही भीती वाटली, संकट आलं, गेलं आपल्या केंद्रात, विचारलं प्रश्न, मिळालं उत्तर. बाहेर पडण्याचं आणखीन सोपं आहे. काम नाही झालं, चला जाऊ देत. उपाय सांगितला पण कामच नाही झालं, काही नको करायला. टिकून राहणं अवघड आहे स्वामींच्या मार्गामध्ये. टिकून राहणं, कारण महाराज सुरुवातीला आपल्याला भरपूर देतात. एखादा नवीन आला कोणी, त्याला आर्थिक समस्या असेल त्यातनं ते त्याला बाहेर काढतात. सुरुवातीला महाराज आर्थिक समस्यातनंच बाहेर काढतात. पहिलं सगळ्यात महत्त्वाची समस्या कुठली आहे? आर्थिक. कुठलाही मनुष्य घ्या, पैसेच नसते तर तो करणार काय? मग त्याला पहिलं ते काहीतरी साधन, उत्पन्नाचं साधन. नोकरी नसेल नोकरी देतील. नोकरी आहे, पगार कमी आहे, त्याची पगारवाढ करतील. काही ना काहीतरी करून त्याला त्या आर्थिक समस्येतनं पहिलं त्याला बाहेर काढतात. तो मनुष्य निश्चिंत होतो की आता आपल्याकडे पैसे आहेत. मग तो ते साधनेमध्ये त्याचं मन रमवू शकतं. ज्याला उद्याची खायची मारामार असेल तो साधना काय करणार? आपण काय ऋषीमुनी नाही, कोणी उपाशी राहून आपण जप तप करू असं काही नाही आहे. साधी सामान्य माणसावर रोज भूक लागते. पण उद्या जर का काही आपल्या घरात काही धान्यच नाही, उद्याचं काय करायचा प्रश्न असेल, आणि जर का पारायण करायला सांगितलं तर त्याचं पारायणामध्ये मन लागणारच नाही. आपल्याकडे जेव्हा लोक येतात, मी सुरुवातीलाच त्यांना विचारतो, तुम्ही काय करता? नोकरी करता? नोकरीची वेळ कशी आहे? रात्रपाळी करून एखादा येत असेल, पहाटे येऊन झोपत असेल, मी त्याला सांगितलं तू पहाटे अमुक अमुक उठून इतकं सुटून तू पारायण कर, तू अमुक अमुक जप करतो, तर करू शकेल का? नाही करू शकणार. मग तू दुपारी उठल्यानंतर केलास तरी चालेल. सोपा उपाय काहीतरी सांगायचा जो त्याला सहज शक्य आहे ते. बऱ्याच वेळेला होतं काय, समस्या छोटी, त्याच्यावर उपाय जास्त लिहून दिले जातात आणि त्याप्रमाणे पैसे पण घेतले जातात. पुण्यामध्ये असे अनेक ठिकाणी असं होतं. मी स्वतःसुद्धा काही वेळेला मुद्दाहून फोन करून मी विचारलेलं आहे. स्वामी मार्गातलीच लोक आहेत, काही काही असतील त्यांच्याकडे ती शक्ती असेल, पण जेव्हा आपण मी विचारतो फोन करून, तर पहिल्यांदा असं सांगतात की तुम्ही 5,000 रुपये पहिले भरा, तुम्हाला 2 किंवा 3 महिन्यानंतरची वेळ मिळेल. 1 तास तुम्हाला वेळ मिळेल. 1 तासामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारते विचारा. 1 तासाच्या वर गेला तर त्याचे परत तुम्हाला वेगळा त्याचे पैसे तुम्हाला भरावे लागतील. ते आज आपण इथं बघितलं, आपण पुण्यातनं आपण इथे आलो. इथे जवळ 2 ते 4 तास आपण इथे प्रश्नोत्तरं केली. 1 रुपया पण आपण कधी घेतला नाही. आणि हे कोणामुळं? तर आपल्या पुढं आदर्श होता, तो गुरुवाऱ्यांचा आदर्श होता. अण्णांच्याकडे जेव्हा बसल्यानंतर अण्णा बऱ्याच वेळेला एखादं नवीन यंत्र आलं असेल की दादा हे यंत्र ठेवा, ही याची माहिती अशी आहे. मग अण्णांना विचारलं आपण किती पैसे? ते तुमच्याकडनं काय पैसे घ्यायचे नाहीत म्हणायचे ते. मग अण्णा तुम्ही हे काम कोकणामध्ये तुम्ही जाता, शनिवार रविवार जायचं असं ते म्हणायचे. शनिवार रविवार अण्णा कोकणामध्ये यायचे असं आम्ही ऐकलं होतं त्याला. मग हे कसा करता? तुम्ही करता, तुम्ही मग पुण्यामध्ये का नाही येत तसे ते उतक्या वेळाला? तर त्यावेळेला ते उत्तर द्यायचे की पुण्यामध्ये बरेचसे महाराज आहेत, बरेचसे
अधिकारी लोक आहेत जी तुम्हाला मार्गदर्शन करतील. कोकणामध्ये कोणी नाही आहे म्हणायचं. मी जर का जे केंद्र एखादं उभं केलं, मी तिथे गेलो नाही आहे, त्याच्या लोकांना मार्गदर्शन करायला कोणी नाही आहे. आणि आज हेच वाक्य नितीन कांबळेच्या तोंडून मी ऐकलं की अण्णा गेल्यानंतर मार्गदर्शन करायला इथे कोणीच नव्हतं आणि त्याच्या कारणास्तव ते केंद्र बंद पडलं होतं. आणि आज इतक्या वर्षानंतर ते केंद्र सुरू होत आहे, हे तुमच्या मार्फत होत आहे. तर मी समजतो की ही अण्णांचीच शक्ती आहे जी मला इथं सगळीकडं परत घेऊन येते. आज राण्याची वाडी झालं, बिरजोली झालं, उद्या आणखीन कुठल्या तरी केंद्रात जायची संधी मिळेल. ही केंद्र भले अण्णांनी ती सुरू केलेली आहेत, पण आज सध्या तिथं सेवा होत नाही आहे. आपला प्रयत्न असा राहील की एखादं नवीन केंद्र, जिथे अण्णांचं समजा इच्छा आहे पण ते केंद्र सुरू करू शकले नाहीत, अशी एखादी जागा असेल तिथे पण आपलं केंद्र सुरू होईल. एक एक दिवस, एक एक महिना, एक नवीन आस, नवीन आपल्या मनामध्ये आशेचा किरण घेऊन की आज हे दुसरं सुरू झालेलं आहे. वेळ लागला. राण्याची वाडी सुरू झाल्यानंतर आपल्याला 2 वर्ष लागली बिरजोलीमध्ये यायला. त्याच्या पुढं किती वेळ लागेल माहिती नाही, पण हळूहळू को आहे ना आपलं पाऊल इथे पडतं आहे. स्वामींची जी सेवा कुठेतरी खंडित झाली होती ती सेवा इथे सुरू होती आहे. आणि हे नुसतं केंद्रात आपण नुसतं सुरू करायचं, आपल्याला अधिकृत घोषणा करायची आहे, पण घोषणा करून आपण सोडून देतो का? तर तसं नाही. राण्याच्या वाडीमध्ये आम्ही त्याच्यानंतर 1-2 महिन्यांनी प्रश्नोत्तरं करता जात होतो. तिथल्या लोकांच्या अडीअडचणी त्याच्याकडे समजत होत्या, त्या लोकांना मार्गदर्शन मिळत गेलं. तसं इथे आपल्याला पण करायचं आहे, पण त्याच्याकरता आपल्या इथल्या केंद्राची ऊर्जा वाढवली पाहिजे. सोमवारच्या आरतीची संख्या वाढली पाहिजे. जेवढ्या महिला सेविकारी आहेत तसे पुरुष सेविकारी वाढले पाहिजेत. मग असं एकट्याने असं नितीन कांबळेने हे केंद्र चालवायचं आहे का? नितीन कांबळेकडं तो भार, तो शारीरिक कष्ट तो करेल, आर्थिक भार सोसेल, पण किती दिवस? मग त्याला सोपा उपाय मी सांगितलं होता. आपण आपल्या घरी इथे जर का उपस्थित जेवढे आपण भक्त आहोत, राण्याच्या वाडीतल्या लोकांनी पण तो राण्याच्या वाडीतल्या मठाकरता करायचा आहे. बिरजोलीच्या लोकांनी इथल्या बिरजोलीच्या केंद्राकरता काय करायचं? आपल्या घरी स्वामींचा फोटो असतो, फोटो पुढे एखादं छोटंसं वाटी किंवा भांडं ठेवा. रोज नमस्कार करताना कमीत कमी ₹1 त्या वाटीमध्ये तुम्ही ठेवा. कमीत कमी महाराजांना आपण नमस्कार करायला जेव्हा उभे राहतो तर कमीत कमी ₹1 ठेवायचा. ती वाटी भरली की तिथले जे केंद्र प्रमुख आहेत, आता इथे केंद्र प्रमुख आहेत समजा नितीन कांबळे, ती वाटी तुम्ही त्यांच्याकडे आणून जा. राण्याच्या वाडीमध्ये आपल्या मठामध्ये ती वाटी तुम्ही तिथे नेऊन द्या. तिथे दक्षिणापेटी, त्याच्यामध्ये ती वाटी रिकामी करा. त्याच्यात किती पैसे भरले, किती जमलेत हे तुम्ही मोजू नका. ते पैसे मोजले तर तुम्हाला मनामध्ये येईल 15 दिवसांनी आज त्याच्या वाटीत ₹100 जमलेत तर तुमच्या मनामध्ये येईल ₹100 मी दिलेत. राण्याच्या वाडीत मी ₹100 दिलेत. नितीन कांबळेकडे मी ₹100 दिलेत. मी कोण आहे ₹100 देणारा? ते पैसे जमवून घेत आहेत महाराज तुमच्याकडनं. तुम्हाला ती बुद्धी देत आहेत. ती बुद्धी तुम्ही फक्त ते किती ते बघायचं नाही. वाटी भरली नेऊन द्या, तर कांबळे मोजतील तिथं. आपलं काम फक्त ती वाटी भरायचं आहे. आणि त्या ₹1 बरोबर आपण 1 माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र रोज म्हणायचा आहे. तर आपल्याकडनं ती स्वामी सेवा घडेल. ही स्वामी सेवा जो आपण श्री स्वामी समर्थ जो जप करणार आहोत तो आपल्याकरता करणार आहोत. ₹1 जो आपण देणार आहोत तो आपल्यासारख्या स्वामी भक्तांच्या ह्या कार्यक्रमाकरता उपयोगी येण्याकरता तो ₹1 आपण जमा करणार आहोत. जास्ती काय मागत नाहीत. महाराज आता तर मुळात काही नकोच आहे. पण आपण जो उत्सव साजरा करतो तो उत्सव साजरा करायला आज नितीन कांबळेला नाही म्हटलं की समजा ₹5,000 खर्च आला असेल, तो नितीन कांबळेंनी तुमच्या सगळ्यांनी सहकार्याने तो उभा केला असेल. पण असं पण असू शकेल एखाद्या वेळेस, एक मी उदाहरण फक्त देतो. केंद्रप्रमुख जो कोणी आहे, केंद्र चालवायची इच्छा आहे, आज तर तुमच्याकडं लगेच पैसे कसे मागेल? मग चला आपण सुरुवात तर करू. केंद्र तर सुरू करायचं आहे. हा सगळा मांडव, लाईटचा माळा, हा सगळा खर्च समजा नितीन कांबळेने एकट्याने केला. हा कोणाकरता केला आहे? तो आपल्याकरता केला आहे. आज आपण इथे जमणार आहोत, आज दादा येणार आहेत, मग तो खर्च त्यांनी तो केला. तर पुढच्याला असं व्हायला नको की अरे जर दादा आले तर उगाच खर्चाला आपल्याला भार पडतोय. दादांचा दौरा होतो
म्हणजे आपल्याला खर्च पडतो ही मनात भावना आली तर तशी व्हायला नको. आज आपल्या पाठीशी, आज आपल्या हातामध्ये एक 10,000 रुपये आहेत, ही मनामध्ये भक्कम भावना. मी उदाहरण देतो फक्त. ही राणेच्या वाडीत गेलो तर आज राणेच्या वाडीच्या त्या लोकांच्याकडे आज 20,000 रुपये आहेत. दादा आले तरी हरकत नाही, आपण कार्यक्रम मोठा करू शकतो. कुठलीही गोष्ट आरती ही पैसा करता आरती, हा अगदी सोपा उपाय आहे. लक्षात ठेवा, आपण नवरात्र आहे आणि नवरात्र हे स्वामींच्या करता किंवा अक्कलकोट करता खूप महत्त्वाचं होतं. ललिता पंचमी या दिवशी महाराज अक्कलकोटच्या वेशीवरती दाखल झाले होते सोलापूर सोडून. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे नवरात्रातला. त्यामुळे अक्कलकोटला नवरात्र तर खूप मोठ्या प्रमाणात साजरं होतं. आज अनायसे परत एक योगायोगाला नवरात्रामध्येच आपण इथे आलो. नवरात्रामध्ये इथली सेवा त्याला आपण मान्यता देत आहोत आणि ह्या नवरात्रामध्येच एक आपण संकल्प असा करू की आपल्याला आर्थिक समस्या आपल्या केंद्राला कुठलीही भेडसावणार नाही. मागे एक अण्णा गेल्यानंतरच्या 2018 साली एक मोठा कार्यक्रम, मोठी एक सभा मीटिंग झाली होती एक केंद्र प्रमुखांची. त्याला बऱ्याचशा लोकांनी तक्रारी केल्या होत्या की आमच्या केंद्राकडे निधीच नाही आहे. मी नवीन होतो, मला माहिती नाही त्या, पण आम्ही पुण्यामध्ये असा उपक्रम केला होता. आम्ही पुण्यामध्ये दरमहा 100 रुपये जमा करतो. आज मला माहिती आहे 100 रुपये इथे जास्ती वाटत असतील, पण रोजचा 1 रुपया तर काय जास्ती नाही आहे. एकदम 100 रुपये देण्यापेक्षा रोज 1 रुपया दिला तो आपल्याला सहज तो परवडू शकेल. आज पुण्यामध्ये अशी परिस्थिती आहे, दरमहा 100 रुपये देणारी 50 लोक आत्ता आपल्या मंदिरामध्ये आहेत पक्की, जे दरमहा 100 रुपये तिथे देतात. म्हणजे 5 ते 10,000 रुपये आपले महिन्याला जमा होतात. 10,000 रुपये जर का 5,000 रुपये धरा, 5,000 रुपये महिन्याला जमा झाले, वर्षाचे होतात 60,000 रुपये. एक वर्षाचे 60,000. स्वामी जयंतीचा कार्यक्रम आहे किंवा स्वामी प्रगट दिन कार्यक्रम आहे. आज मी काय म्हणणार, माझ्या आता 60,000 रुपये आहेत, मी पाहिजे तसा त्याचा खर्च करू शकतो. आपल्या येणाऱ्या भक्तांना जास्तीत जास्त चांगला कार्यक्रम कसा देऊ शकू हे मला तर काळजी नाही येते. पण हे कशामुळं 60,000 रुपये जमले, जेव्हा 100 रुपये गोळा करत गेलो तेव्हा. तसं आपण 1 रुपया जमा करत जायचं. आज जर का आपले 10 इथं भक्त आहेत की जे 1 रुपया रोज जमा करता आहेत, त्यांचे 30 रुपये म्हणजे झाले, 10 भक्तांचे झाले 300 रुपये. एका महिन्याला 300 रुपये तर तुमचे जमलेत. त्या 300 रुपयात 60 वर्षाचे होतात 3600 रुपये. मग 1 वर्षाने 3,600 रुपये. आपल्याला जर का एखादा उत्सव करायचा असेल, 100 रुपये आपण भर टाकू, करत करत झाले 5,000 रुपये झाले. मग बघता बघता तुम्हाला 5,000 रुपये त्यावेळेला मिळालेले असतात, जे आज केंद्र प्रमुखांना आज तो खर्च झाला असेल, तो खर्च त्यावेळेला करावा लागणार नाही. का तर केंद्राकडं 5,000 रुपये आहेत. आपल्याला एक सोपा उपाय फक्त सांगितला, अवघड नाही, 1 रुपया कोणालाही जड नाही. आणि त्याच्याबरोबर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. तो जप आपल्याकरता आहे. श्री स्वामी समर्थ का, महाराजांनी कसं सांगितलं, कुठलेही करायला ते समर्थ होते, कोणतीही गोष्ट त्यांना अशक्य नव्हती. स्वामींचं तारक मंत्र जर का आपण बघितलं असेल, अशक्यही शक्य करतील स्वामी. जी कुठलीही गोष्ट करायला समर्थ आहेत ते श्री स्वामी समर्थ. आणि कलियुगामध्ये कुठलाही तुम्ही संत घ्या, कोणाचे नाव घ्या, तर नाव आणि जप फक्त स्वामींचंच आहे. स्वामींचंच नाव श्री स्वामी समर्थ आहे, स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ आहे. रामाचा घेतला तरी रामाचा जप वेगळा आहे, श्रीराम जय राम जय जय राम आहे. मारुतीचा घेतला तर हनुमान स्तोत्र ते वेगळं आहे. प्रत्येक देवतेचं नाव वेगळं आहे, जप वेगळा आहे. फक्त महाराजच असे आहेत कलियुगात की त्यांनी सांगितलेलं की श्री स्वामी समर्थ हे माझंच नाव, तेच नाव तारक असणारे, तेच नाव तिथे जपाला आपण घेत आहोत. 6 श्री स्वामी समर्थ 6 अक्षर आहेत. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, त्याच्यामध्ये अक्षर 33. तो म्हणायचा आहे 15 वेळाला. 33 अक्षरं, त्याची बेरीज 6 येते. म्हणायचं आहे 15 वेळाला, त्याची बेरीज 6 येते. आणि श्री स्वामी समर्थ ही अक्षर पण 6.
त्याच्यामुळं जो अण्णांनी जो सांगितलेला मंत्र होता तो सिद्धच मंत्र आहे. तो मनात आपण जर का संकल्प करून त्या इच्छा व्यक्त करून जर का मांडला तर त्याचं फळ जेवढं आपण श्री स्वामीचा समर्थ हा जप करू तेवढंच त्या तो इच्छितदाता जो आहे त्या मंत्राचं पण तसंच फळ आपल्याला मिळणार आहे. ते त्याच्यामुळं आपल्या सेवेमध्ये इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता हा जो जप आणि श्री स्वामी समर्थ असे हे 2 जप कायमस्वरूपी असावेत. त्यांनी आपल्या जीवनातल्या 50% येणारे संकट कुठेतरी थांबवलेली असतात आणि संकट आलेलं असेल तर आपल्याला त्यातनं बाहेर काढलेलं असतं. नवरात्राच्या ह्या जो संपूर्ण आता वातावरण आहे सगळीकडं बाहेर, तर इतकी गाणी झाल्यानंतर मला असं वाटतं की एखादं गाणं मी पण सादर करावं. परवा भरत चव्हाण पुण्यामध्ये आले होते तर त्यांना म्हणलं गाणं काय करायचं, करू का? कारण अगोदर त्यांची परवानगी घ्यायला पाहिजे. त्यांच्या आवाजापुढं आपला आवाज म्हणजे सूर्य कुठं आणि आपण म्हणतो ना बारीक असं कुठंतरी दिवा, तर तो तितका टिपेचा आवाज नाही, पण ज्या आवाजात जमेल तसं ते गाणं. आणि ते गाणं असं आहे, नवरात्रात सगळ्या भगिनींना माहिती असेल, जोगवा मागतात त्या गोंधळ घालतात देवीच्या पुढं. तो गोंधळ माझ्याकडनं महाराजांनी तो लिहून घेतला होता. मला वाटतं ही मुद्दाहून तो कागद आणलेला होता. 23 सप्टेंबर 2004 म्हणजे आज जवळ 21 वर्ष झाली. ते गाणं लिहून हा गोंधळ लिहून घेतला होता. सप्टेंबर महिना आणायचा, आपण सप्टेंबर महिन्याचा हाही परत योगायोगी 21 वर्षाने हे गाणं परत सादर करायला मिळतं आहे. आता त्या गाण्यामध्ये मला असं म्हणायचं की गाण्यामध्ये जे शब्द आहेत ते शब्द आपण थोडंसं विवेचन करू, पण त्याच्यात परडी हा एक शब्द येतो. देवीची जी परडी फिरवतात, आपण बघितलं असेल आपल्या दारावरती जी जोगा मागायला जे येतात ज्या बायकाचा त्या परडी फिरवतात. मी आज मुद्दाहून इथे ही टोपली परडी म्हणून घेतलेली आहे. आणि जेव्हा हे परडी हे जेव्हा मी कडवं घेईन तर मला अशी एक महिला सेवेकरी कोणीतरी हवी आहे की जी ही परडी सगळीकडे फिरेल आणि आपण आपल्याला जे ऐच्छिक आपण दान देऊ ते ह्या परडीमध्ये आपण टाकणार आहोत. त्याची सुरुवात मीच करीन त्यावेळेला, पण फक्त एक महिला सेवेकरी त्यावेळेला पण तुम्ही या परडी जेव्हा घेऊन मी उल्लेख करीन, मी त्या जोगव्याची मी सुरुवात करतो. मी परडी म्हटलं की तुम्ही ते फक्त घेऊन फिरायचं ते या पुढे या काही येऊन थांबा फक्त. मी जेव्हा तो परडी जेव्हा मी सांगीन आणि हे आता परडी घ्या आणि त्यांना निराश करू नका. काय 1 रुपया 2 रुपये जे काय असतील. आता हा स्वामींचा गोंधळ म्हणतोय मी, पण त्याच्यामागं कोणीतरी महिला सेवेकरी आहेत. त्या महिलेच्या मनामध्ये असा विचार आलेला आहे की स्वामींचा गोंधळ मी इथे घालते, मी स्वामींच्या करता मी जोगवा मागते. त्या महिला सेवेकरीच्या मनातले विचार मी इथे फक्त व्यक्त करतो. स्वामींचा गोंधळ 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 घालते, स्वामींचा जोगवा 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 मागते, स्वामींचा गोंधळ 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 घालते, स्वामींचा जोगवा 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 मागते. छेली गावात गावात प्रगटले हो स्वामी, छेली गावात गावात प्रगटले हो स्वामी. ब्रह्म निर्गुण निर्गुण पातले या भूमी, ब्रह्म निर्गुण निर्गुण पातले या भूमी. जग उद्धारा उद्धारा झाले संचारते, जग उद्धारा उद्धारा झाले संचारते. स्वामींचा गोंधळ 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 घालते, स्वामींचा जोगवा जोगवा
जोगवा मागते आधी माया है स्वामींचे हो रूप महालक्ष्मी लक्ष्मी स्वामींचे हो तेज आदिशक्ती शक्ती प्रथम नमिते आदिशक्ती शक्ती प्रथम नमिते स्वामींचा गोंधळ 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 घालते स्वामींचा जोगवा 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 मागते या हो गोंधळा गोंधळा स्वामींच्या हो भेट या हो गोंधळा गोंधळा गोंधळाच्या जागी भक्त आतुरले आतुरले दर्शनाच्या साठी भक्त आतुरले आतुरले दर्शनाच्या साठी चैतन्य स्वरूपी स्वरूपी स्वामींचे हो येणे चैतन्य स्वरूपी स्वरूपी स्वामींचे हो येणे स्वामींचा गोंधळ 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 घालते जोगवा जोगवा मागत परडी देहाची 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 घेऊन आता एक मिनटा आता ही परडी घ्यायची आहे परडी आपल्या देहाची करायची मला आत्ता आपण करणार आहोत परडीचा कार्यक्रम पण त्याच्या मागं माझा उद्देश असा की आपल्या हे देहाची परडी आहे आणि ह्या परडीमध्ये आपल्याला जोगवा कुठला भरायचा आहे स्वामी नामाचा आपल्याला जोगवा त्यात भरायचा आहे स्वामी भक्तीचा जोगवा त्यात भरायचा आहे आणि हे जेव्हा आपलं शरीर संपणार असेल आपला हा जेव्हा जीवनप्रवास संपणार असेल तर त्या संपूर्ण पुण्याने आपली ही परडी भरलेली असावी आत्ता मी ही परडी मी सुरुवात करतो त्याच्यामध्ये परडी देहाची 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 घेऊन स्वामी भक्तीचा भक्तीचा जोगवा भरून परडी देहाची 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 घेऊन स्वामी भक्तीचा भक्तीचा जोगवा भरून स्वामी नामाचा नामाचा झेंडा उभारते स्वामी नामाचा नामाचा झेंडा उभारीत स्वामींचा गोंधळ 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 घालते स्वामींचा जोगवा 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 मागत स्वामींचा गोंधळ 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 घालते स्वामींचा जोगवा 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 मागते स्वामींचा गोंधळ 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 घालते स्वामींचा जोगवा 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 मागत स्वामींचा गोंधळ 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 घालते स्वामींचा जोगवा 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 मागते स्वामींचा गोंधळ गोंधळ
एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता पण. त्याने त्या फिरल्यामुळं भरपूर आणखी मिळाला जोगवा तो. आजचा कार्यक्रमाचा उद्देश फक्त लक्षात ठेवा, नामस्मरण आणि 1 रुपया त्या बळावरती पुढच्या वर्षी तुम्ही सांगा आपल्या केंद्रामध्ये किती पैसे जमा झाले ते आणि किती माळा जप झाला हे लिहून ठेवा वहीमध्ये. प्रत्येकाने वहीमध्ये लिहून ठेवा, आज मी 2 माळा केले, 3 माळा केले, 4. पुढच्या वर्षी जेव्हा आपण इथे येऊ त्यावेळेला आपण तो सगळा जप जो काय असेल प्रत्येकाच्या नावासह आपण इथे स्वामींच्या चरणी ठेवू. आम्ही पुण्यामध्ये एकदा कार्यक्रम केला होता करोनाच्या काळातच. 3 महिने सांगितले होते, 3 महिने तुम्ही जास्तीत जास्त जप करायचा आणि तो लिहून आणायचा. स्वामी प्रगट दिनापासून स्वामी गुरुपौर्णिमासी तोपर्यंत इतका लोकांनी जप केला, इतका रोजचे 50-50 माळासुद्धा जप करणारी लोक होती आणि सगळ्यांनी तो लिहून आणला होता. आणि तो जपाचा आपला आकडा म्हणजे 3 महिन्यामध्येच जवळजवळ 20 का 21 लाखापर्यंत तो गेला होता तो आकडा. तो प्रत्येकाचं नाव घेऊन आपण सांगितलं यांनी इतका जप ह्यांनी, आणि तो सगळा आपण मग स्वामींच्या चरणी ठेवला. मग ती इतक्या लाखांनी ती तिथली ऊर्जा वाढली ना. तसं लक्षात ठेवा पुढच्या वर्षी बिरजोली केंद्र तिथले सेवेकरी, मला वाटतं बाहेरचे पण आपण इथे आहेत, गिरण्याचे पण इथे उपस्थित, त्या लोकांनी केलं तरी हरकत नाही. राण्याच्या वाडीतलं केंद्र आहे, त्यांनी पण लिहून ठेवा झालेला जप संख्या म्हणजे माळा त्याचे गुणिले 108 ती संख्या. पैसे मोजू नका, जप मोजला तरी चालेल, पैसे तिथले केंद्रप्रमुख मोजतील ते. फक्त ते भरलेली वाटी आणून द्यायचं काम फक्त करा आणि पुढच्या वर्षी सांगा. केंद्रप्रमुख सांगतील किती जमले ते. एक केंद्र एक आपण आपल्या मदतीने पुढचं केंद्र सुरू करू, इतकी जरी आपल्याला ताकद आली तरी मी समजतो की आपल्या सगळ्यांच्याकडनं त्याला भरपूर सहकार्य मिळालेलं असेल. जसं राण्याच्या वाडीतनं इथे आपल्याला यायची ताकद मिळाली, आता इथून 3ऱ्या केंद्रात जायची ताकद आपणच इथे सगळ्यांनी संकल्प करू की हे 3रं केंद्र लवकर लवकर कसं सुरू होईल आणि सुरू होईलच. आजच्या कार्यक्रमाला मी इथे थांबतो. आपण स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढची व्यवस्था जशी असेल तसे सगळेजण बघतील. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.